विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नेहमीप्रमाणे मजेत आणि आनंदात ना? होय ना? तर चला, मी तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन मराठी वर्गात तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करीत आहे आणि प्रस्तुत करीत आहे आजचा सुविचार तुमच्या मोबाईल स्क्रीनवर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा सुविचार आहे, जाणणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सुविचाराचा अर्थ आहे की अग्नीचा प्रचंड रूप, मोठा रूप विनाशकारी असतो. तो घरांना, शेतांना, जंगलांना जाळून टाकतो, विध्वंसकारक असतो. पण त्याच अग्नीचा लहान रूप चूल पेटवतो, ज्यावर आपण अन्न शिजवतो, जेवण बनवतो. अग्नीचा हाच लहान रूप भयंकर थंडीत आपल्या अंगाला ऊब देते, उष्णता प्रदान करते. म्हणून असं म्हणतात की जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो. अर्थात कोणत्याही वस्तूचे महत्व त्याच्या आकारावर नाही, तर त्याच्या उपयोगितेवर अवलंबून असते. तुम्हीच पहा ना मुलांनो, अग्नीचा विशाल मोठा रूप आहे दावानल. दावानल म्हणजे जंगलात लागलेली आग, ज्यामुळे अनेक झाडे नष्ट होतात, बिचारे जंगलातील प्राणी जळून मरण पावतात. आणि अग्नीचा छोटा रूप आहे शेकोटी. शेकोटी को हिंदी में अलाव या तपता कहते हैं और अंग्रेजी में बोनफायर कहते हैं. थंडीत ही शेकोटी आपल्या अंगाला ऊब, गरमी, उष्णता देते. तर सांगा, मोठी विनाशकारी अग्नी चांगली की अंगाला लहान देणारी अग्नी चांगली? कोणती अग्नी चांगली मुलांनो? विनाशकारी मोठी चांगली. हा, जी अग्नी आपल्याला आपल्या अंगाला ऊब देते, ती अग्नी जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा चांगली आहे. लहान अग्नी चांगली कारण त्यामुळे सर्वांचा फायदा होतो, कल्याण होतो. वस्तू मोठं असूनही जर आपल्यासाठी त्याचा उपयोग नसणार, त्याचा आपल्याला फायदा होणार नाही, तर आकाराने मोठा असूनही त्याचं महत्व, त्याची उपयोगिता शून्य असतो. म्हणून कबीरदासजीही म्हणतात की बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर, फल लागे अति दूर. अर्थात खजूर के पेड़ की भांति बड़े होने का कोई फायदा नहीं है, क्योंकि इससे न तो यात्रियों को छाया मिलती है, न इसके फल आसानी से तोड़े जा सकते हैं. अर्थात बड़कपन के प्रदर्शन से कोई लाभ नहीं होता है. कहने का तात्पर्य है बच्चों कि उस मोठेपना, उस शक्ति का कोई महत्व नहीं है जो दूसरों के काम नहीं आ सकती, जो दूसरों का भला नहीं कर सकती, जो विध्वंसकारक हो, बल्कि उसकी तुलना में वह छोटी वस्तु अधिक अच्छी है जो दूसरों के काम आए, दूसरों का भला करे, समाज का कल्याण करे. आप छोटे छोटे मेरे बाल मित्र भी लोगों का भला करें, समाज का कल्याण करें, इसी शुभकामना के साथ हम बढ़ते हैं अपने घटक की ओर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी या तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 28 प्रश्न ही कविता शिकणार आहोत.
ह्या कवितेची कवयित्री आहेत प्रभा मुळे. चला तर मग पाहूया ह्या कवितेतील प्रश्न आणि शोधूया उत्तर माझ्या बरोबर, म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग बरोबर. पाठ क्रमांक 28. प्रश्न ऐका व वाचा. या कवितेमध्ये पहा, मोर, चिमणी, गाय, कोकिळ, बैल, सशा ह्या प्राण्यांचे चित्र आहे. खाली एक मुलगा पण आहे. ह्याला काहीतरी प्रश्न पडलाय, तर पाहूया या मुलाला कोणता प्रश्न पडला आहे. हा मुलगा कोणत्या विचारात आहे, तो कसला विचार करत आहे, आपण या कवितेत पाहूया. ही कविता मी गाऊन दाखवते, कारण कवितेचा खरा आनंद गाण्यात आहे. तर मी कविता गाते, तुम्ही फक्त ऐका हा. तुम्हालाही गाण्याची संधी भेटणार, पण थोडी वाट पहा. आता फक्त ऐका. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही काढा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता, विचारांचा गुंता. विद्यार्थी मित्रांनो, खरंच कवयित्री प्रभा मुळे यांनी रचलेली ही कविता खरंच खूपच सुंदर आहे, अर्थपूर्ण आणि कर्णप्रिय आहे. चला तर पाहूया या कवितेचा अर्थ. सर पण त्याआधी मला सांगा, आपल्या कवितेचे नाव काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कवितेचे नाव काय आहे? सांगा. प्रश्न. प्रश्न, अगदी बरोबर. कवितेचं काय नाव आहे? प्रश्न. अच्छा, प्रश्न म्हणजे काय मुलांनो? प्रश्न म्हणजे काय सांगा. नेहमी उत्तर सांगतात ना, सांगता तुम्ही. आता सांगा, प्रश्न म्हणजे काय? चला मी सांगते. मुलांनो, खरं तर माणसाच्या अनेक स्वभावापैकी एक आहे त्यातील जिज्ञासा, कौतूहल, उत्सुकता. हा बोला मुलांनो.
जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कुतूहल वाटते किंवा ती समजत नाही पण जाणून घेण्याची इच्छा असते, तेव्हा आपण जी विचारणा करतो तोच असतो प्रश्न. प्रश्न म्हणजे ज्या गोष्टीचे आपल्याला आकलन झालेले नाही, समजलेली नाही, त्याबद्दल निर्माण झालेली जिज्ञासा. आता पाहूया कवितेचा भावार्थ. कवितेची पहिली ओळ आहे, पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. कवितेतील मुलगा म्हणतोय की आपल्या सगळ्यांना रोज अनेक प्रश्न पडतात, पण हे पशु पक्षी जे आहेत त्यांना तर कोणतेच प्रश्न पडत नाही. ते किती छान स्वच्छंद आयुष्य जगतायत. माणूस सतत नेहमी कसल्या ना कसल्या तणावात असतो, टेन्शन मध्ये असतो. माणूस कधीच समाधानी नसतो. पण हे जे सगळे प्राणी आणि पशु पक्षी आहेत, यांना कळतं की जीवन कसं जगायला पाहिजे. त्यांना जीवन जगण्याची कला माहीत आहे. पण ही जीवन जगण्याची कला सर्व गुण संपन्न माणसाला अजूनही आलेली नाही. मुलाच्या मनात हाच प्रश्न आहे की सर्व पशु पक्ष्यांना जगण्याची कला अवगत आहे, पण माणसाला ही कला का जमत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेतील मुलगा छोटा आहे, तुमच्या वयाचा आहे, पण त्याचा प्रश्न मोठा आहे बरं का. माणूस हा पशु पक्ष्यांपेक्षा का वेगळा आहे? कारण त्याच्याकडे पशु पक्ष्यांपेक्षा बुद्धिबळ अधिक आहे. बघा हा, माणूस पोहू शकत नाही, पण त्याने बोट बनवली. तो उडू शकत नाही, म्हणून त्याने विमान बनवली. डोंगर ओलांडणे कठीण होते, म्हणून त्याने बोगदा बनवला. नद्यांना ओलांडण्यासाठी पुले बांधली. घोड्यापेक्षाही जास्त वेगाने धावण्यासाठी मोटारे बनवली. म्हणजे माणसाने आपल्या प्रत्येक कमीपणावर मात केली, पण जगण्याच्या कलेत मात्र तो पशु पक्ष्यांपेक्षा मागे राहिला. पण तुम्ही मागे राहू नका हा मुलांनो. चला, या पशु पक्ष्यांपासून आज आपणही जीवन जगण्याची कला शिकूया. त्यासाठी पुढची ओळ पाहूया. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा. चिमणी तुम्ही सर्वांनीच पाहिली असणार. चिमणी म्हणजे मुलांनो चिड़िया। चिड़िया. और इसे क्या कहते हैं? गौरैया. चिमणी याने गौरैया. तर चिमणीला लाडाने चिवताई म्हणतात. तर ही आपली चिवताई कधी म्हणते का की अरे मोर किती सुंदर दिसतो, मोर तर सगळ्यांना आवडतो, मोराचा पिसारा कसा रंगीबेरंगी आणि सुंदर असतो, मग मला का नाही मोरासारखा पिसारा, मी का नाही मोरा इतकी सुंदर दिसते, असं चिमणी कधी विचार करते का? नाही. नाही. हो, ती असले विचार न करता जशी आहे तशी खुश असते आणि चिव 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 गात असते. पुढची ओळ आहे, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. बच्चों, अभी हमने देखा कि गौरैया, छोटी सी गौरैया, पर उसे कभी ये चाहत नहीं कि उसे मोर जैसा रंग बिरंगा पंख मिले, पिसारा मिले. वैसे ये जो अपनी गाय है, ये भी कभी चिंता नहीं करती है. बरं मला सांगा, गाय काय देते आपल्याला? दूध. दूध. बरोबर. आणि गाय कधी विचार करते का की अरे आज कोणी मला चारा देईल का? चारा म्हणजे मुलांनो झाड़. घास. घास, हो, गवत है ना, जो हम खाते हैं, पशु पक्षियों के
प्राणी जो खाते हैं, गाय वगैरह जो खाते हैं, उसे कहते हैं चारा। हरी हरी जो घास उनको दी जाती है, जो कुछ भी उनको खाने के लिए दिया जाता है, उसे कहते हैं चारा। हाँ, और घास को मराठी में कहते हैं गवत। चारा हिंदी और मराठी दोनों में एक ही अर्थ है उनका। चारा म्हणजे मुलांनो घास, गवत किंवा हे प्राणी जे खातात. तर गाय काळजी करत नाही की आज मला कोणी गवत देईल का, चारा देईल का. आपण माणसं नेहमी विचार करत असतो की नाही, अरे आजचा दिवस गेला, आता उद्याचा दिवस कसा जाईल. माणूस नेहमी विचार करत असतो, पण गाय कधीच विचार करत नाही, मला कोणी गवत देईल का, मला कोणी पाणी प्यायला देईल की नाही. गाय आपलं जीवन स्वच्छंद जगत असते. प्रत्येक प्राणी आणि पक्षी येईल तो दिवस कोणताही विचार न करता आनंदाने जगतात. चला पुढच्या ओळीत पाहूया की ह्या कवितेतील अन्य प्राणी आपापले जीवन कसे जगतात. कारण आज तुम्हाला शिकायचं आहे जीवन जगण्याची कला या पशु पक्ष्यांपासून. हा कोणता पक्षी आहे मुलांनो? कावड़ा। नहीं नहीं, ये कावड़ा नहीं है, ये है कोकिड़। कोकिड़ मतलब कोयल. ठीक है. कोकिड़ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बच्चों, कोकिड़चा रंग कसा असतो? काला। काळा, बरोबर. आणि कोकिड़ दिवसभर काय करते? कू। हा, गात असते. कशी गाते ती? कू कू कू, है ना. अशा गोड आवाजात दिवसभर ती गाण्यात दंग असते. दंग असते म्हणजे ती गाण्यात अगदी रमलेली असते, व्यस्त असते, बिझी असते. ती कधी असे विचार करते का की माझा रंग काळा का आहे, मला देवाने काळा का बनवलंय. चिमणी, पोपट, मोर यांना किती छान छान सुंदर सुंदर कलरफुल बनवलंय, मलाच का देवाने काळा कुट्ट बनवलंय. असे नकारात्मक नेगेटिव्ह विचार करून कोकिळ दुखी होऊन बसत नाही. मुलांनो, कोकिळेला देवाने खूप सुंदर आवाज दिला आहे. त्यामुळे कोकिळ नेहमी आपल्या सुंदर आवाजात गाणं गाण्यात दंग असतो, बिझी असतो. देवांनी दिलेल्या ह्या वैशिष्ट्यामुळे ती स्वतःही आनंदी असते व दुसऱ्यांनाही आपल्या गोड मधुर आवाजाने आनंदित करते. छोटी मुले तर कोकिळे बरोबर कू कू बोलून शर्यतही लावतात, तेव्हा खूप मजा येते. तुम्ही कोकिळे बरोबर शर्यत लावता का? आप कोयल से शर्त लगाते हो कू कू बोलने में? यस टीचर। मजा आती है ना. फिर वो और जोर से कू 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 बोलती है. चला पुढची ओळ पाहूया. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. बैल मुलांनो कोठे काम करतो? पहा, चित्रात दिसत आहे. बैल कुठे काम करतो? खेत में, शेतात. बैल शेतात काम करतो. गाय शेतात काम करते का? नाही। हा, बैल नेहमी शेतामध्ये राबत असतो. राबत असतो म्हणजे मेहनत करत असतो, परिश्रम करत असतो, कष्ट करत असतो. पण गाय कधी शेतात काम करत नाही. तरीही बैल कधी विचार करत नाही की मी हे सगळेच कष्ट माझ्या आयुष्यात का आहे, माझ्याच वाट्याला सगळं कष्ट का आहे, असं का आहे, असं कधीच बैल विचार करत नाही. त्याला जे आयुष्य मिळालंय, त्याला जे काम दिलंय देवाने, ते तो आनंदाने नेहमी करत असतो. हाँ, बैल कभी नहीं कहता है कि मैं ही सब काम क्यों करूं. उसे कितना कष्ट मेहनत करना पड़ता है किसान के साथ खेत में. उसे किसान का मित्र कहते हैं. हाँ,
पर बैल कभी ये नहीं सोचता है कि मैं ही सारे काम क्यों करती हूँ, गाय क्यों नहीं करती है। ऐसा कुछ भी वो नहीं सोचता और अपना कार्य प्रसन्नता पूर्वक करता रहता है। पुढची ओळ आहे मुलांनो, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू? बघा, सगळ्यांना माहित आहे की कावळ्या रंगाने कशा असतो? काळा. काळा. हा, आणि बाकीचे बहुतेक पक्षी कलरफुल आहेत, रंगीत आहेत, पण कावळा अगदी काळा आहे. म्हणून कावळा कधी म्हणतो का की मलाही गोरा व्हायचंय? कौवा काही बोलता है क्या कि मुझे भी गोरा होना है? नाही. हा, आणि आपल्याला विचारतो का की मग मी गोरा होण्यासाठी, गोरा दिसण्यासाठी कोणता साबू वापरू? साबू म्हणजे मुलांनो साबून. साबून. अगदी बरोबर, छान. मराठीत साबूनला साबण म्हणतात. तर कावळा कधीच विचारत नाही की गोरं होण्यासाठी, कलरफुल होण्यासाठी कोणतं साबण वापरू. म्हणजे हे जे कोकीळ, कावळा, बैल, गाय, चिमणी जसे आहेत त्यातच ते समाधानी असतात. स्वतःला छान व सुंदर समजून ते आपले जीवन आनंदाने, सुख समाधानाने काढत असतात, जगत असतात. आता ही ओळ पहा मुलांनो, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. मुलांनो, पांढरा शुभ्र ससा, सुंदर दिसणारा ससा स्वभावाने कसा असतो? खरगोश स्वभाव से कैसा होता है? भित्रा. भित्रा, डरपोक असतो ना. अगदी बरोबर. तर ढगांचा गडगडाट झाला व जोरांचा वारा सुटला तर ससा काय करतो? लगेच जाऊन त्याच्या बिळामध्ये लपून बसतो, कारण तो अतिशय घाबरट प्राणी आहे. एवढा घाबरणारा ससाही कधीच कोणाशीही तक्रार करीत नाही की मीच का भित्रा आहे. उलट तो संधी भेटतात गाजरावर, मुळांवर मस्त ताव मारतो व आनंदाने आपला जीवन जगत असतो. हा, फक्त ससाच नव्हे तर वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. वाघोबा म्हणजे काय मुलांनो? वाघ. वाघ, टायगर. अगदी बरोबर. कुत्र्यापेक्षा वाघ अधिक बहादर, अधिक शूरवीर असतो. जंगलामध्ये वाघोबाने एक डरकारी फोडली कि सगळे प्राणी घाबरतात. जंगल में अगर शेर ने एक बार गरजा तो सारे प्राणी डर के दुबक जाते हैं. त्यांना काय वाटतं की अरे, वाघ कुठे नजीकच आहे, तो आता आपल्याला खायला येईल. प्राणीच नव्हे तर आपण माणसंही वाघाला खूप घाबरतो. वाघ कशा आहे? एकदम शूरवीर, ब्रेव, बहादर प्राणी आहे. पण कुत्रा कधीच विचार करत नाही की अरे, वाघ इतना शूरवीर प्राणी आहे, मीच का वाघासारखा शूरवीर नाही, माझ्या अंगी का वाघासारखा शूरपणा नाही. ससा असो की कुत्रा, जे जसे आहेत तसेच खुश आहेत, आनंदी आहेत, समाधानी जीवन जगत आहेत. आता शेवटची ओळ पाहूया. जो तो जगतो आनंदाने, नाही कसली चिंता. जो तो म्हणजे प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक पक्षी, प्रत्येक प्राणी आनंदाने मजेत जगतो. ज्याला जसं आयुष्य मिळालंय किंवा जसं शरीर मिळालंय, जसं स्वभाव भेटलंय, जे काम भेटलंय ते सर्व प्रत्येक पशु आणि पक्ष्यांनी आनंदाने स्वीकारलंय. मजेत ते जीवन जगताहेत. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असणार की तीव्र थंडीत असणारे हे पेंग्विन बघा किती खुश आहेत. हा, पण माणूस कसा आहे मुलांनो? माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता. नेहमी माणसांच्या मनात विचारांचा गुंता असतो. तो सतत विचार करत असतो. म्हणजे
जे काही माणसाला मिळालंय त्याच्यापेक्षा त्याला जास्त हवं असतं. समजा एखादा माणूस जर चाळीत राहत असेल तर त्याला वाटतं की अरे आपल्याला एखादं बिल्डिंग मध्ये घर असावं. जर बिल्डिंग मध्ये राहत असेल तर त्याला वाटतं की माझा मोठा बंगला असावा, किंवा एखाद्याकडे सायकल असेल तर त्याला वाटतं की अरे मी स्कूटर घ्यावी. स्कूटर घेतलं की तो म्हणतो की मी फोर व्हीलर घ्यावी. म्हणजे माणसाच्या अपेक्षा वाढत जातात. म्हणजे ह्याप्रमाणे माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता असतो. गुंता मतलब हर वक्त गुत्थी चलती रहती है, उलझन में पड़ा रहता है वो. म्हणजे माणूस सतत विचार करत असतो, कसल्या ना कसल्या टेन्शन मध्ये असतो. पण हे जे पशु पक्षी प्राणी आहेत हे कधीच विचार करत नाही की मला कोणी खायला देईल का, मी काळा का, मी भित्रा का, मी इतर पक्ष्यांसारखं सुंदर का नाही, मी घाबरट का आहे, मी शूर का नाही, असा कोणताच प्रश्नाचा प्राणी पक्षी कधीच विचार करत नाही. उलट एवढा कमीपणा असूनही प्रत्येक जण आनंदाने आपापले जीवन जगतात. या कवितेच्या माध्यमाने कवयित्री प्रभा मुळे म्हणतात की आपणही पशु पक्ष्यांसारखं कुठलाही विचार न करता आपल्याला मिळालेलं जीवन आनंदानं जगलं पाहिजे. देवाने आपल्याला काय कमी दिलंय त्यापेक्षा देवाने आपल्याला जे दिलंय ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकार केलं पाहिजे आणि आपण समाधानी राहायला पाहिजे. प्रत्येक मध्ये कोणती ना कोणती चांगले गुण असतात. प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती चांगले गुण असतात मुलांनो. एखाद्या मुलाला खूप चांगला ड्रॉइंग काढायला येत असेल पण त्या मुलाचं हँड रायटिंग चांगलं असू शकत नाही. त्याला छान गाणं येऊ शकतं, किंवा एखाद्या मुलाला चांगलं गाणं येत नसेल तर तो मुलगा वक्तृत्व म्हणजे भाषण सुरेख करू शकत असेल, किंवा तो कागद काम म्हणजे क्राफ्टचं काम सुंदर करू शकत असेल. म्हणजे प्रत्येकामध्ये देवाने कोणती ना कोणती कला दिलेली आहे. प्रत्येक माणसाला देवाने विशिष्ट गुण बनवलेला आहे, स्पेशल बनवलेला आहे. आणि जे आपल्याला मिळालंय ते आपण अजून छान सुंदर करण्याचा प्रयत्न करायचं आणि त्यात नेहमी समाधानी राहायचं. प्यारे बच्चों, संक्षेप में कहूं तो गोधन गजधन बाजधन और रतन धन खान, जब आवे संतोष धन सब धन धूरी समान. इसी दोहे में इस कविता का सारांश छुपा है बच्चों. अर्थात मनुष्य के पास भले ही कितने भी प्रकार के धन आ जाए, गाय हाथी घोड़े रत्न हीरे मोती, हाँ भले ही विविध प्रकार के धनों के भंडार हों, पर वह संतुष्ट नहीं होता, खुश नहीं होता. जब उसके पास संतोष रूपी धन आ जाता है तो बाकी सभी धन उसके लिए धूल या मिट्टी के समान होते हैं. तो बच्चों, मनुष्य के जीवन में सुख और शांति और आनंद की नींव संतोष पर ही टिकी हुई है. जब तक व्यक्ति के मन में संतोष नहीं आता तब तक वह जीवन जीने की कला नहीं सीख सकता. चला मुलांनो, तयार व्हा कविता गाण्यासाठी. मी एक एक ओळ म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. बच्चों तैयार हो जाइए अब कविता गाने के लिए. मैं एक एक पंक्ति बोलूंगी, आप लोग मेरे पीछे पीछे बोलिए. पशु पक्ष्यांना असते अवगत, पशु पक्ष्यांना असते अवगत, जगण्याची ही कला, जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही, माणसाला का जमत नाही. प्रश्न पडतो मला, प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही, चिमणी कधी म्हणत नाही. हवा मोरा सारखा पिसारा,
हवा मोर सारखा पिसारा. गाय काळजी करत नाही, काय काळजी करत नाही. मिळेल का मला चारा. वेडे कामाला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही, कोकिळ कधी म्हणत नाही. काळा का माझा रंग. काळा का माझा रंग. तो तर आनंदाने, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. गाड्यात असतो दम. बैल कधी म्हणत नाही, बैल कधी म्हणत नाही. मीच का राबू. मीच का राबू. कावळा कधी विचारतो का, कावडा कधी विचारतो का. वापरू कोणता साबू. वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही, ससा कधी म्हणत नाही. मीच का भित्रा. मीच का भित्रा. वाघोबाचा शूरपणा, वाघोबाचा शूरपणा. मागत नाही कुत्रा. मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने, जो तो जगतो आनंदाने. नाही कसली चिंता. नाही कसली चिंता. माणसाच्याच मनात असतो, माणसाच्याच मनात असतो. विचारांचा गुंता. अगदी खूप छान मुलांनो, खूप सुंदर गायलं तुम्ही. मला सांगा, ही कविता कोणी लिहिलेली आहे? या कवितेची प्रभा मुळे. छान. चला आता आपण पाहूया कठीण शब्दांचे अर्थ. मी शब्द वाचते आणि तुम्ही मराठीमध्ये त्याचा अर्थ वाचा. ठीक आहे? ओके. अवगत, जानकारी, जगण्याची, जीने की, जमत, सहज संभव, सहज संभव, चिमणी, गौरैया, पिसारा, पंख, हवा, चाहिए. हाँ, हिंदी में, मराठी में हवा का अर्थ एयर भी है, वायु भी है, पर कविता में यहाँ पे हवा का अर्थ है मुझे चाहिए. ठीक है? यस टीचर. हाँ, चला पुढचं स्लाइड पहा. काळजी, चिंता, हा, कोकिळ, कोयल, दंग, व्यस्त. हिंदी में दंग का मतलब होता है चौंक जाना, लेकिन मराठी में दंग का मतलब है बिजी हो जाना, व्यस्त हो जाना. ठीक है? राबू, परिश्रम, मेहनत, साबू, साबुन, भित्रा, डरपोक, भित्रा, डरपोक. हाँ, वाघोबा, वाघ, शूरपणा, हाँ, वीरता पराक्रम. शूर मतलब वीर. ठीक है? गुंता, उलझन. वापरू, उपयोग करू. ससा, खरगोश, कावळा, कौवा. व शब्दार्थानंतर वेळ आहे स्वाध्यायाची. प्रश्न 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
मी प्रश्न वाचते, तुम्ही उत्तर वाचा. पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते? पशुपक्ष्यांना जीवन जगण्याची कला अवगत असते. अवगत असते. छान. पशु पक्ष्यांना जीवन जगण्याची कला अवगत असते. पशु पक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदी का जगत नाहीत? उत्तर, माणसाच्या मनात विचारांचा गुंता तो म्हणून पशुपक्ष्याप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाहीत. छान. मनुष्य के मन में हमेशा विचारों की उलझन रहती है, विचारों में खोया रहता है, विचारों में उलझा रहता है, और पशु पक्षी किसी भी विचार में नहीं अपने आप को डालते हैं. तो इसीलिए म्हणून माणसाच्या मनात विचारांचा गुंता असतो, म्हणून पशु पक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाहीत. प्रश्न 2 पहा. खालील पशु पक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही? मी प्राण्याचे नाव वाचते, तुम्ही वाचा की त्यांना कोणते प्रश्न पडत नाही. गाय, मला चारा मिळणार की नाही. बरोबर. गाय को यह प्रश्न नहीं पड़ता होता कि मुझे चारा मिलेगा कि नहीं मिलेगा. हाँ. कोकिल, माझा रंग काला का है? हाँ, उसको ये प्रश्न नहीं बल्कि खुश रहता है, गा के एकदम मगन रहता है. हाँ, उसे ये प्रश्न नहीं होता है कि उसको चारा, उसका रंग काला क्यों है. बैल, मीच का राबावा. हाँ, मीच का राबावा. राबावा मतलब मेहनत करूं, मैं ही क्यों परिश्रम करूं. कावळा, कोणता साबण वापरू? हाँ, कावळा विचारत नाही की कोणता साबण वापरू, कशासाठी? गोर होण्यासाठी, कलरफुल होण्यासाठी, हे कधीच तो विचारत नाही. सशा, मीच का भित्रा आहे. हाँ, भित्रा मतलब डरपोक. हाँ, तो वो ये नहीं सोचता है कि मैं ही क्यों डरपोक हूँ. चला, प्रश्न क्रमांक 3 पहा. कोण ते सांगा. पिसारा असणारा. मोर. चिमणी. ओके, चला पाहूया कोणाचं उत्तर बरोबर आहे आणि कोणाचे उत्तर चुकीचे आहे. तर ह्या पिसारा असणारा आहे मोर. अगदी बरोबर. आता पुढचं कोण ओळखा. गाण्यात दंग. कोकडी. कोकडी नाही, कोकिड. कोकिड. आता पाहूया उत्तर काय आहे. छान. गाण्यात दंग. हा, शाबाश. नेहमी गाण्यात दंग असतो हा कोकिड. हा, म्हणजे कोयल. कोकिड मतलब कोयल. बच्चों, कोयल गाने में इतनी व्यस्त रहती है कि वह न तो अपने अंडे सेती है और न ही बच्चे पालती है, बल्कि चुपके से अपने अंडे कौवे के घोंसले में रख देती है और कौवा उसे अपना अंडा समझकर सेता है. और वही बच्चों को पालता है. पर जब बच्चे बड़े होते हैं और वो काव काव की जगह कू कू करते हैं, तब कौवा को पता चलता है, अरे ये तो कोयल का बच्चा है. वो कोयल ऐसी है, आलसी है, उसे सिर्फ गाना गाना अच्छा लगता है और कोई चिंता नहीं, किसी चीज की चिंता नहीं, बच्चों की भी नहीं. सोचो इतनी बेफिक्र है ये. अगली पहेली बूझिए. खूब भित्रा. ससा. अच्छा, ठीक आहे. चला पाहूया उत्तर तुमचं बरोबर आहे की चुकीचं. अगदी बरोबर. खूप भित्रा आहे सशा. पुढची कोड आहे. पुढची कोड ओळखण्यासाठी तयार व्हा मुलांनो. शूरपणासाठी प्रसिद्ध. बाघ. पाहूया चूक की बरोबर. खूपच छान. हेही उत्तर तुमचे बरोबर आहे. आता शेवटची कोड सोडवा म्हणजे
मनात विचारांचा गुंता असणारा मनुष्य. अच्छा, चला. आता तुमच्या ह्या ठीक आहे, मी त्वरित उत्तर पाहते, पाहूया. मनात विचारांचा गुंता असणारा माणूस. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अतिउत्तम मुलांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 अभिनंदन. असेच लक्षपूर्वक ऑनलाईन अभ्यास करा, आयुष्यात खूप 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 नाव कमवा. स्वाध्याय पाहा व विचार करा. प्रश्न क्रमांक 4. असे घडेल तर काय होईल ते सांगा. अगर ऐसा होगा तो क्या होगा? ऐसी घटना हुई तो क्या होगा? चिमणीला मोरा सारखा पिसारा मिळाला तर, गौरैया को, चिड़िया को, छोटी सी चिड़िया को अगर मोर के जैसे पंख मिल गए त्यामुळे तो क्या होगा? ती लहान असल्यामुळे पिसाच्या वजन अचलू शकणार नाही आणि त्यामुळे तिला उडायलाही जमणार नाही. बरोबर. चिमणी आकाराने खूप लहान असते, तर ती लहान असल्यामुळे पिसाराचं वजन उचलू शकणार नाही. यानी छोटी सी होती है और इतने बड़े बड़े पंखों का वजन, मोर के पंखों का वजन वो उठा नहीं पाएगी आणि त्यामुळे तिला उडायलाही जमणार नाही और फिर वह उड़ भी नहीं पाएगी. आता पुढच्या प्रश्नावर विचार करा. बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर, बैल ने अगर मना कर दिया मैं काम नहीं करूंगा तो, शेताची सगळी कामे शेतकऱ्याला करावी लागेल. त्यामुळे शेतकरी जास्त थकून जाईल आणि पिकाचे उत्पादन ही कमी होईल. बरोबर मुला बेटा, छान वाटलंस तू. तर मुलांनो, आजच्या काळात शेतकऱ्यांकडे शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर्स आहेत, पण आजच्या 25 वर्षापूर्वी सर्व शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर्स नव्हते. फक्त जे श्रीमंत शेतकरी होते ना त्यांच्याचकडे होते. बाकी जे गरीब शेतकरी होते त्यांना बैलांचाच साथ होता. म्हणून जर त्यावेळी बैलाने कष्ट करायला नाही म्हटले असते तर काय झालं असतं? शेतीची सगळी कामे शेतकऱ्याला करावी लागली असते आणि बिचारा थकून गेला असता आणि थकल्यावर पिकाचं उत्पादनही कमी आलं असतं. मुलांनो, या पुढच्या स्लाइडचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा, कारण याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा. काय आहे? सशामध्ये शूरपणा आला तर. स्क्रीनशॉट काढा आणि स्वतःच्या मनाने ह्याचं उत्तर लिहून काढा. शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा. प्रश्न 5 आहे, शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा. मतलब टाइमिंग वर्ड्स, अंतिम अक्षरों को हमें मैच करना है. कविता के ही, जो आपकी कविता दी गई है उसको देख करके उसी के शब्द आपको लेना है. तर चला, मी अक्षर वाचते, तुम्ही शेवटची अक्षरे जुळणारे शब्द वाचा. कला, मला, पिसारा, चारा, रंग, डंग, राबू, साबू, भित्रा, कुत्रा, चिंता, गुंता. छान. शेवटचा स्वाध्याय आहे, खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा. मुलांनो, इथे एक शब्द दिलाय पहा, कावडा. ह्याच्यात कोणता शब्द लपला आहे? काडा. म्हणजे दिलेल्या शब्दांतून आपण एक एक शब्द, एक एक अक्षर काढून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. जसं कावडा, आपण का घेतला आणि डा काय झाला? काडा. तर मोरासारखा ह्या शब्दातून आपण शब्द बनवलाय मोर, सार, राखा, खा. आणि विचारतो ह्या शब्दात बघा लपलेला आहे चार, मधोमध लपलेला आहे चार. ठीक आहे, तर आपण शब्दांपासून लपलेले शब्द शोधले व लिहिले. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न या कवितेच्या माध्यमाने कवयित्री प्रभा मुळे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याकडे
काय आहे हे पाहण्याऐवजी समोरच्याकडे पाहून त्याची स्वतःशी तुलना करण्याची माणसाची प्रवृत्ती आहे. हे जर निकोप मनाने केलं तर त्याचा सकारात्मक उपयोग होऊ शकतं, पण दुर्दैवाने यामुळे स्वतःला कमी लेखण्याचा मानसिकतेचा त्रासच जास्त होतो. इंसान इसी इसी उलझन में हमेशा रहता है। अरे पड़ोसी के पास तो कार आ गई, पड़ोसी ने दूसरा घर ले लिया। हाँ, तो इस चिंता में वह अपने सुख को भी नहीं उपयोग कर पाता है। तो हमें क्या करना है, ऐसा नहीं करना है, बल्कि जो हमारे पास है उसी का उपभोग करना है, उसी में हमें संतुष्ट रहना है, समाधान मानना है। यापेक्षा जर स्वतःची तुलना स्वतःशीच केली तर काल मी जे होती किंवा होतो किंवा आज जे आहे त्यापेक्षा उद्या अजून स्वतःला चांगला बदल कसा घडवून सुधारणा करू शकेल यावर काम करता येतं. यामुळे तुमची शक्ती आणि सगळे प्रयत्न फक्त तुम्हाला स्वतःला अजून चांगली व्यक्ती होण्यासाठीच खर्च होतील आणि ज्याचा तुम्हालाच फायदा होईल. यामुळे स्वतःला टेंशन फ्री आनंदी ठेवण्यासाठी देखील मदत होईल. तो बच्चों, दूसरों को देखकर ईर्ष्या करने की बजाय, दूसरों से अपनी तुलना करने की बजाय हमें क्या करना है, खुद को इम्प्रूव करना है. हमारे अंदर जो कला है उसे और हमें वृद्धिगत करना है. ठीक है. आता वेळ आहे गृहपाठाची. मुलांनो लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करता तेव्हा तुम्ही स्वतःचाच अपमान करत असता. म्हणून कधीच आपली तुलना, तुमची तुलना तुम्ही कोणाशीच करू नका. तुम्ही सर्व स्पेशल आहात. देवाने सर्वांना काही ना काही विशिष्ट दिलंय, ते तुम्ही ओळखा आणि स्वतःला आणखीन इम्प्रूव्ह करा. चला आता गृहपाठ पाहूया मुलांनो. स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचा गृहपाठ आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा आणि ही कविता पाठ करायला मुलांना विसरू नका. ही ओळी तर पूर्ण करायचीच आहे आणि कविता पाठही करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगण्याची अद्भुत आणि अमूल्य कला आज नक्कीच अशी मी आशा बाळगते. तुम्ही आजपासून तुलनात्मक वृत्ती सोडून सकारात्मक विचारांचा आत्मसात करणार, सुखी, स्वस्थ आणि आनंदी समाधानी जीवन जगणार हीच माझी शुभेच्छा. BMC एड्यू हिंदी स्टँडर्ड 4 ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जीवन जगण्याची कला तुमच्या सर्व मित्रमैत्रिणीपर्यंत अवश्य पोचवा. आजसाठीच एवढंच मुलांनो. आता मला म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंगला निरोप द्या. धन्यवाद.